नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। अकिवाट येथील गायरान जमिनीवरील इंडस्ट्रियल इस्टेट प्रश्नी मी गावकऱ्यांच्या पाठीशी, गणपतराव पाटील यांची ग्वाही। अकिवाट येथील गायरान जमिनीवर इंडस्ट्रियल इस्टेट झाल्यास येथील ग्रामस्थांना आणि परिसरातील नागरिकांना प्रचंड मोठा त्रास आणि अडचण होणार आहे। त्यामुळे तेथे इंडस्ट्रियल इस्टेट न करता गायरानची ही जागा कायमस्वरूपी गायरानच म्हणूनच राहील यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे। गावकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीर राहीन असं आश्वासन शिरो विधानसभेचे उमेदवार गणपतराव पाटील यांनी दिलं। तसेच अकिवाट येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या जमीन क्षारपाडमुक्तीच्या कामात खंड पडला असून हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो अशी ग्वाहीही त्यांनी दिली। अकिवाट येथील महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित पदयात्रा रॅली काढल्यानंतर झालेल्या विजय निश्चय सभेत ते बोलत होते। माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती स्वाती ससने म्हणाल्या, महागाईची झळ सर्वच माता भगिनींना पोहोचते। 1500 रुपये देऊन या माता भगिनींची व्यवस्था करू म्हणता धमकी देण्याचं काम महायुतीचे खासदार करीत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रकरणात महिलांना तुरुंगात घालण्याचं काम झालंय। अशा लोकांच्या आपण पाठीशी राहणार आहोत की शांत संयमी नेतृत्वाच्या मागे राहणार आहोत याचा विचार लोकांनी करावा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिरो तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा स्नेहलता देसाई म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेतून दिले जाणारे पैसे म्हणजे दाजीच्या खिशातून पैसे काढून लाडक्या बहिणीला देऊन भावाचं नाव करण्याचा प्रकार आहे। फसवाफसवी फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याची परिस्थिती दयनीय झाली असून शेतकरी हित जोपासणाऱ्या महाविकास आघाडीचे गणपतराव पाटील यांना निवडून देणं गरजेचं आहे। डॉक्टर दगडू माने म्हणाले की शेतकऱ्याचा मुलगा सामाजिक सहकार याच्याशी नाळ जोडून घेऊन सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो आहे। गणपतराव पाटील यांच्या कामाला बळ देण्यासाठी मी प्रहार पक्षाचा राजीनामा देऊन त्यांच्या विजयासाठी काम करीत आहे। 100% कामाचं कौतुक केलं पाहिजे, पण विरोध म्हणून कौतुक नको। तालुक्यात परिवर्तन होणार असून गणपतराव पाटील यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसू नका। बाळसिंग राजपूत, ॲडव्होकेट नेमिनाथ कांबळे, कुमार भुशेरा खोंदू यांनी मनोगत व्यक्त केली। निलेश तवंदकर यांनी आभार मानले। टाकळीवाडीच्या तरुणांनी गणपतराव पाटील यांना पाठिंबा दिला। श्री दत्त कारखाना संचालक अरुणकुमार देसाई, संजय पाटील, अप्पासाहेब नाईक, हलसवडे, माजी संचालक डी.आर. पाटील, रमेश पाटील, उपसरपंच अप्पासाहेब मैशाळे, शिवसेना तालुका संपर्क प्रमुख बाजीराव मालुसरे, शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे, मधुकर पाटील, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मंगलाताई चव्हाण, प्राचार्य टी.एस. पाटील, पृथ्वीराज सिंह यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।